येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। सातपूर MIDC कंपनीत भीषण आग। नाशिकच्या सातपूर MIDCतील ज्योती स्ट्रक्चर कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास घडली। कंपनीतील काही प्लास्टिकच्या टाक्या देखील या आगीत भस्मसात झाल्या। सातपूर अग्निशमन दलाला घटनेची माहिती कळताच तात्काळ अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। वसाहतीमध्ये एका कंपनीला प्लास्टिकच्या टाक्यांना आग लागलेली आहे। ती कंपनी ज्योती स्ट्रक्चर ही कंपनी आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली असून आपण बघत आहात अग्निशामक दल सातपूर या ठिकाणी आग झालेली आहे, विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। ही आग 2:15 वाजेच्या सुमारास ही आग लागली असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धुराचे लोट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। संपूर्ण सातपूर शहरात हे धुराचे लोट पसरलेले असून नागरिक या ठिकाणी बघण्यासाठी देखील गर्दी करत आहेत। अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी या ठिकाणी आलेले आहे। अग्निशामक दल आपला शर्थीचा प्रयत्न करून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ज्योती स्ट्रक्चर कंपनी आहे। या कंपनीमध्ये काही ज्या खाली टाक्या होत्या शीटच्या टाक्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागलेली आपल्याला दिसत आहेत। ही आग कशामुळे लागली अद्याप याचं कारण समजू शकलं नाही। आतापर्यंत फायरच्या 3 ते 4 गाड्या या ठिकाणी आग विझवण्यासाठी पोहोचलेल्या आहे। आता आपण बघू शकता या ठिकाणी फायरची 2री, 3री, 4थी गाडी या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांच्या देखील गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे। आपण 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी ही लागलेली कंपनीच्या टाक्यांना आग आशीटच्या टाक्या असल्याचं या ठिकाणी समजते। ज्योती स्ट्रक्चर ही कंपनी आहे। या कंपनीमध्ये ही आग लागलेली आहे। कमीत कमी 2 तास होऊन गेलेली आहे। ही आग लागलेली आहे। आजूबाजूच्या कंपन्यांनी देखील ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक। स्ट्रक्चर लिमिटेड प्लांट 2 आहे। हा 1 नंबर प्लांट चालू आहे तिकडे। आग लागल्याचं तिथे इन्व्हेस्टिगेशन करतोय, पण हा प्लांट सगळा मेंटेनन्समध्ये चालू आहे। या टँक पण स्क्रॅप होत्या, स्क्रॅपसाठीच बाहेर काढल्या होत्या। ते इथं ते कामगार काम करत आहे गवत काढण्याचं। एखाद्याने काय बिडी पेटली काय माहीत नाही, ते इन्व्हेस्टिगेशन करू। पण या टँक स्क्रॅप आहे, स्क्रॅप होतं। या आम्ही ॲसिड स्टोरेजसाठी वापरत होतो। ह्या PVC टँक HDPEचं टँक असल्यामुळे तिने पेट घेतली। बाजूच्या 2 टँक MS आहे, त्याला काही आग लागली नाही कारण ते MSचे आहे। आणि PVC होती, खालून वरून 4 बाजूने होती, त्यामुळे तिने आग लवकर पेटली। ॲसिडच्या टँक होत्या खाली, काय सांगणार? ॲसिडच्या टँक नव्हत्या त्या, म्हणजे ॲसिड आम्ही त्याच्यामध्ये ठेवत होतो, पण आता गेले 7 वर्ष कंपनी बंद आहे, त्याच्यामुळे ती आम्ही मेंटेनन्ससाठी आता चालू करायचं आम्हाला एप्रिल मे पासून, म्हणून आम्ही मेंटेनन्सचं काम चालू आहे। पण गेल्या 2 तासापासून ती आग लागलेली होती, तुम्ही लवकर फायर ब्रिगेडला का बोलवलं नाही? तात्काळ आम्ही त्या प्लांटला होतो, आम्हाला निरोपाला आग लागली। मग आम्ही तो पण मी स्वतःहून पोलीस स्टेशनला फोन केला, मी फायर ब्रिगेडला फोन केला की तुम्ही ताबडतोब या। ते आले ते आम्हाला 2:20 दिनेश आयरे म्हणून यांचा फोन आला की ज्योती स्ट्रक्चर प्लांट 2ला आग लागलेली आहे, तर तुमची मदत पाठवा। तर आम्ही घटनास्थळी आलो असता आग मोठ्या प्रमाणात होती। मग शिंगाडा तलावचा बंब बोलवला, सिडकोचा बंब बोलवला, MIDCचा बंब बोलून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी काही जीवितहानी वगैरे झाली का? जीवितहानी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे, पण मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे। साधारणतः किती नुकसान झालं असेल? काही 3 ते 4 लाखाच्या पुढे नुकसान झालेलं आहे अंदाजे। आपण किती कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत? 15 ते 20। ओके। सदर घटनेची माहिती सातपूर पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। पुढील तपास सातपूर पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।